नमस्कार फ्रेंड्स. भटकंती आणि तीही गड किल्ल्यांवर म्हटलं की ऊर अगदी अभिमानाने भरून येतो. गड किल्ले हे काही फक्त गौरवशाली ऐतिहासिक वारसास्थळ नाहीत बरं का, तर ते आपल्याला त्या काळातील प्रगत अभियांत्रिकी आणि लष्करी रणनीतीची साक्ष देत असतात. म्हणूनच एखादा तरी वीकेंड आपल्या कुटुंबासमवेत अशा ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी नक्की प्लॅन केला पाहिजे, बरोबर ना? सध्या आमच्या खानदेशातील वास्तव्यामुळे धुळ्यावरून नाशिक किंवा पुणेला जाताना नेहमीच आम्हाला खुणावणारा लळिंग किल्ला म्हणजे एकेकाळी 13व्या शतकात खानदेशची राजधानी म्हणूनही ओळखला जात असे. आज बऱ्याच दिवसांनी धुळे शहराचे प्रमुख ऐतिहासिक आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आलेल्या या लळिंग किल्ल्याला जाण्याचा योग जुळून आला. धुळ्यापासून अवघ्या 9-10 किलोमीटर अंतरावर मुंबई आग्रा महामार्गावर लळिंग हे गाव लागते आणि या गावापासूनच आपण किल्ले लळिंगकडे प्रयाण करू शकतो. रस्त्यालाच आपल्याला कमान दिसून येते, तसेच वरती चढण्यासाठी आपल्याला पायऱ्यांची वाटही दिसते. आम्ही साधारण 4-4:30च्या दरम्यान चालायला सुरुवात केली. गाळणा टेकड्यांवरील लळिंग हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 595 मीटर म्हणजेच 1995 फूट उंच आहे आणि किल्ल्यावर जाण्यासाठी साधारण 1 पाऊण ते 1 तास लागतो. यादव राजघराण्यातील मलिकराज फारुकी यांनी इसवी सन 1370 मध्ये आपला मोठा मुलगा नसीर खान यांच्याकडे लळिंग किल्ल्याचा कारभार दिला आणि अनेक वर्ष याच किल्ल्यावरून परगाणा म्हणजेच महसूल गोळा करण्याचे कार्य चालत असे. त्यानंतर मग मोगल, निजाम यांच्याकडून आणि मग इसवी सन 1752 मध्ये हा किल्ला मराठ्यांचे सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकरांच्या ताब्यात आला आणि मग त्यांनी इथला कारभार सांभाळला. जवळजवळ इसवी सन 1818 पर्यंत त्यांनी हा कारभार सांभाळला. नंतर मात्र इंग्रजांनी या किल्ल्यावर ताबा मिळवला आणि याची पूर्णपणे नासधूस केली. तरी देखील त्या काळातील काही खुणा साक्ष म्हणून अजूनही आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. चला, चालत चालत आपण जवळजवळ निम्म्यापर्यंत आलेलो आहोत. निम्म्यापर्यंत पायऱ्यांचा चांगला रस्ता आहे, परंतु पुढे मात्र पायवाटचाल होते. इथे चालताना थोडी काळजी घेत चालावे लागते. पावसाळ्यात मात्र ही वाट जास्त निसरडी होत असल्याने खूप काळजी घ्यावी लागेल. पावसाळ्यात हा लळिंग आणि आजूबाजूच्या कुरणातील परिसर आहे ना, अतिशय सुंदर, हिरवागार, ठिकठिकाणी धबधबे आणि पाण्यामुळे रमणीय होऊन जातो. म्हणून विशेषतः पावसाळ्यात किंवा पावसाळ्यानंतर इथे पर्यटकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. साधारण 1 अर्धा तास आपण चालत आलेलो आहोत आणि आता आपल्याला पुरातन म्हणजे त्या काळच्या दगडी पायऱ्यांचा रस्ता सुरू झालेला आहे. या रस्त्यातून आपण थोडं वरती आल्यावर तुम्हाला समोरच बघा कातळात तयार केलेली अशी 2 दालने दिसत आहेत. या साधारणपणे पाण्याच्या टाक्या असाव्यात. पावसाळ्यात इथे बऱ्यापैकी पाणी साठलेले असते. या ठिकाणी आपल्याला 2 बाजूला जाण्यासाठी 2 रस्ते दिसतात, पण हा जो डाव्या बाजूचा रस्ता आहे ना, तो तटबंदीच्या बाहेरच्या दिशेने जातो आणि उजव्या बाजूच्या रस्त्याने आपण जर गेलो तर आपण मुख्य दरवाजाकडे पोहोचतो. चला तर आपण मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचतोय. येस, आपण आता मुख्य दरवाजापर्यंत आलेलो आहोत. हा थोडा सध्या आता भग्नावस्थेत आहे. दरवाजापाशी उजव्या बाजूला एक व्याघ्र शिल्प आपल्याला कोरलेलं दिसून येते. समोर तुम्हाला पूर्ण धुळे शहर आणि महामार्ग दिसून येत असेलच. इथून वरती गेल्यानंतर उजव्या बाजूला ही गडाची तटबंदी दिसून येते, तुम्ही पाहू शकता. रस्त्यावरून तसेच गड चढताना आपल्याला सतत जी एक सज्जाची कमानीयुक्त भिंत दिसते ना, ती भिंत ही समोर जी दिसते ती भिंत ही, आणि त्याच्या समोरच नव्याने उभारलेला ध्वजस्तंभ देखील आपल्याला दिसून येतो. तर कमानीच्या बाजूने चालताना एका बाजूला दूरवर पसरलेल्या डोंगर रांगा, मुंबई आग्रा महामार्ग आणि धुळे शहराचं विहंगम दृश्य दिसून येतं. आणि वातावरण जर क्लिअर असेल ना तर सोनगिरीचा किल्लाही दृष्टीस पडतो. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला किल्ल्याच्या आतील भग्नावस्थेतील काही भाग दिसून येतात. काही ठिकाणी आपल्याला कातळात तयार केलेल्या पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात.
तर काही काही ठिकाणी या ठिकाणी गुहा देखील आहेत. कदाचित हे गुप्त मार्ग असू शकतील त्यावेळेचे. आम्ही इथे पोचता पोचता काही वेळातच सूर्यास्ताची वेळ झाली आणि गडावरून दूरवरच्या डोंगर रंगात केशरी रंगाची उधळण करीत असताच जाणारा सूर्य, त्याच्या कधी नारंगी तर कधी गुलाबी रंगांच्या विविध छटा, खोलदरी, झाडे, असा डोळ्यात भरणारा अप्रतिम निसर्ग, हे सर्व पाहताना खरं सांगू आम्ही सगळेच अगदी मंत्रमुग्ध होऊन गेलो. नकळतपणे ग्रेसांच्या 4 ओळी आठवल्या. डोळ्यातील स्वप्न तळांना संध्येच्या घुंगुरवाळा, क्षितिजावर तरीही झुलती बगळ्यांच्या मोहनमाळा. वा. थोडा वेळ इथेच रेंगाळल्यावर आम्ही जरा पुढे निघालो. समोरच बांधकाम व्यवस्थित असलेलं एक दारूचं कोठार दिसून येतं आणि त्याच्या मागच्या बाजूला बघा तुम्ही हे मोठमोठे पाण्याचे खंदक आणि टाके आढळून येत आहेत. या ठिकाणी पुरातन आणि दुर्मिळ असे ललिता माता मंदिर पाहावयास मिळते. जर चुकून कधी किल्ल्यावर राहायची वेळ आलीच तर ह्या ठिकाणी 2-3 माणसं तरी राहू शकतील. बोला जय माता दी. चला, मातेचे दर्शन घेऊन आम्ही आजूबाजूचा परिसर न्याहाळतच हळूहळू पुढे निघालो. समोरील पाण्याच्या टाक्यांना लागूनच एक कुंड दिसते जिथे पाणी साठलेले असते. किल्ल्यावर येणारे मेंढपाळ जनावरांना पाणी पाजण्यासाठी या कुंडाचा वापर करतात. खाली उतरल्यावर उजव्या बाजूला ही एक वाट जाते बघा. या वाटेनेच आपण लळिंगच्या मुख्य माचीकडे जाऊ शकतो. माचीवर एक पाण्याचा भव्य तलाव आहे आणि समोरच एका घुमटीच्या खाली पाण्याच्या 2 टाकी देखील आहेत. माचीचा परिसर पाहून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूची वाट आपल्याला पुन्हा किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे घेऊन जाते आणि येथूनच आपण पुन्हा खाली उतरण्यास निघू शकतो. उतरताना आम्हाला थोडासा उशीरच झाला. सगळीकडे अंधार झाला होता, त्यामुळे आम्हाला थोडी कसरत करावी लागली. मोबाईलच्या लाईटच्या सहाय्याने आम्ही हळूहळू खाली उतरलो. तेव्हा शक्यतो खूप अंधार होईपर्यंत किल्ल्यावर थांबणे टाळावे. तरी देखील येताना आजूबाजूला लाईटच्या रोषणाईत उजळलेले धुळे शहर आणि रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या पाहताना मात्र खूपच छान वाटत होते. सो फ्रेंड्स, ट्रेक आणि ऐतिहासिक सफर असा दुहेरी लाभ घेत ही सफर आमच्या इतकीच आपल्यालाही आवडली असेल अशी आशा करते. तेव्हा या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या रमलखोराला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील. चला, परत भेटूच अशीच एखादी भटकंती घेऊन. तोपर्यंत बाय फ्रेंड्स, टेक केअर.